बहुजन सौरभ, बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र। नमस्कार, जय भीम। दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 28 मार्च 2025। बंधूंनो, एक प्रश्न माझ्या मनात सारखा येत असतो की 10 वर्ष ज्या बीजेपीची सत्ता होती आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती, विरोधी पक्ष नव्हता, आणि त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या कॉन्स्टिट्यूशनचा कॉमही बदलवता आला नाही त्यांनी, आणि तेवढ्या 10 वर्षामध्ये आता न करताना आता ते पुन्हा भीती दाखवतात की हा कायदा आणू, तो कायदा आणू, तो कायदा। 4-5 काही कायदे आणले असतील त्यांनी, ते त्यांच्याच उरावर बसणारे कायदे, काही कायदे त्यांनी परत घेतले, आणि शेवटी आउटपुट त्यांचा काय आहे हे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे। त्याच्यामुळे सांगण्याची काही गरज नाही। त्याच्यामुळे त्यांचा बुद्ध्यांक किती आयडिओलॉजी आहे, किती त्यांचा विचार आहे, आणि त्यांच्याकडे असणारे ते जजेस पासून जे लोक निर्बुद्ध, आता निर्बुद्धच म्हणावं लागेल, की ज्या लोकांनी एवढी मोठी छबी एवढी मोठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे, परंतु ते कुठल्या पद्धतीने त्यांनी मनुवाद आणण्याचा विचार आहे आणि काय करणार आहे ते काही उगीच म्हणजे मला कळत नाही की 10 वर्ष ज्यावेळेस त्यांच्या हातात सत्ता असताना काही केलेलं नाही, आता कुबड्या असणारे दोन्ही नितीश आणि चंद्रबाबू हे दोघं असताना आता काय करणार आहे ते, आणि आता विरोधी पक्ष नेते एकदम प्रखर आहे, त्यांच्या उरावर बसणार आहेत सर्व। अशा ठिकाणी आता हे काहीतरी करतात। सेकंडली त्यांच्या उरावर बसणारा कोण आहे? एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प, या दोघांनी त्याचे अशी लाय डिटेक्टिंग मशीन काढली की बुद्धाच्या नंतर ते पहिलेच आहेत की ते लाय डिटेक्टिंग मशीन त्यांच्या जे काही बोलले ते बडबड किती खोटं आणि काय ते सर्वच्या सर्व आज त्यांच्या लक्षात येत आहे। म्हणजे मी त्यांना असं म्हणतोय की अशी आर्टिफिशियल मेमरी त्यांनी आणली की उद्या असं नको की एखादी नार्को टेस्ट, म्हणजे नार्को टेस्टच आहे ना, तुम्ही जे लिहिलेलं आहे ते सर्वच्या सर्व सिद्ध होत आहे। उद्या नार्को टेस्ट सारखंच होईल की एखाद्या माणसाला उभं केलं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणूस यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे ते लक्षात येईल, आणि तो किती क्रिमिनल आहे, त्याने किती खून केले हे ते सर्वच्या सर्व कॉम्प्युटर सांगेल। ह्यावेळेस हे कुठे पळतील? 1000 वर्षाचा इतिहास जर त्यांच्या समोर आला तर यांना पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणजे बुद्ध म्हणतात की तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने किंवा विज्ञान युगाने चालावं लागेल। जर तुम्ही चालला नाही तर सर्वच्या सर्व संपून जाल। आज बीजेपीची जी हालत होते आहे, वेगवेगळ्या लोकांनी, आजच एक व्हिडिओ आला पुन्हा मार्केटमध्ये, तो म्हणजे अमित शहानी जस्टिस लोहियाच्या मर्डरमध्ये त्याचा हात होता। आज मला सांगा की समजा जर त्यात अशी ही बाब जर आता त्यांनी म्हटलं, जरी सुप्रीम कोर्टाने काय केलं असेल, परंतु तो मुद्दा आज ना उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात निघेल आणि पुन्हा रिइन्व्हेस्टिगेशन होईल, कारण एका जजची मृत्यू आहे त्याच्यामुळे पुन्हा जर ते केस याच्यात आली तर त्याच्यात फार हाल होणार आहेत। जरी एखादा मॅटर सुप्रीम कोर्टाने बंद केलं असेल तर याचा अर्थ असा नाही की तो परमनंटच बंद झालं, त्याचा पुन्हा रिव्ह्यू होईल, आणि पार्लिमेंटला तेवढे पॉवर आहे, कारण पब्लिक ची डिमांड असेल तर ते होईल। तर त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात असायला पाहिजे। आता नागपूरच्या याच्यातही बघा की ज्या लोकांनी ते केलेलं आहे, हिरवा त्यांचा जो दफन त्याचा जो कपडा असतो त्याला जाताना पोलीस दिसत आहेत, तिथे सर्व लोकांच्या समोर जात आहेत, व्हिडिओ आहेत आणि सर्वच्या सर्व चित्र दिसत आहेत, आणि तरी त्या पोलीस ऑफिसरनी एवढे दिवसपर्यंत गप्प, म्हणजे किती घंटे, आज 9-9:30 वाजता जर ती घटना झाली असेल तर दिवसभरात काय केलं त्यांनी? सीपीला काय केलं? ज्यावेळेस त्याला FIR टाकतील SP CP च्या विरोधात, आणि जर कोर्टाकडनं जर ऑर्डर झाली की त्याला त्याच्यावरती FIR करा, तर तुम्हाला माहिती आहे किती सेन्सिटिव्ह लोक असतात। एखाद्या जर DYSP किंवा या लेवलच्या एखाद्या माणसाला वरती जर FIR झाला तर ते फार पागल होऊन जातात आणि त्यांची हाल फार खराब होतात। त्याच्यामुळे त्यांनी असे धंदे करू नये, RSS आणि बीजेपीच्या नादी लागू नये। जे त्यांनी पटत नाही तर सरळ सांगायचं की बाबा आमच्यात ट्रान्सफर करून टाका, काय हरकत नाही, परंतु यांच्यासाठी यांच्या म्हणजे ताटाखालचं मांजूर बनवून स्वतःला गळ्यात हे मडकं बांधून घेणं म्हणजे किती बेकार आहे। आणि अशा याच्यामध्ये CAG चे रिपोर्ट झाले आणि ह्या सर्व गोष्टी उघडकीस आल्या तर ते निश्चितच त्यांना त्रासदायक आहे। त्याच्यामुळे असं करू नये। म्हणजे बुद्धाचा मध्यम मार्ग, सत्याचा मार्ग हाच नेहमी असला पाहिजे। आज सिंगापूर इथे आमच्या अनेक मित्रांनी सांगितलं तिथे की तिथे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लोक जात नाही, याच्यासाठी की इतकं रिजिडिटी आहे, आणि जर एखाद्यावरती करप्शनचा चार्ज लागला तर एक 3 लोकांची मिटिंग असते, ते तिथल्या तिथे डिसिजन घेऊन त्याला सांगतात तू घरी जा उद्यापासून, पगार जेवढा देतात तेवढेच त्याच्यातनं सर्वच्या सर्व काढून घेतात, आणि इथे साला पार्लिमेंटमध्ये संपूर्ण लोकच खोटं बोलायसाठी तिथे जातात। अशा पद्धतीची आवृत्ती आहे। त्याच्यामुळे निश्चितच आम्हा सर्व लोकांना एक संकट आहे, आणि संकट नाही हे तर सर्व होणारच आहे, त्याचा निकाल तर लागेलच,
परंतु त्याच्यामुळे होणारे लोक जे सफरर होणार आहे, जे त्याच्यात आमिष जाऊन ते आले छोट्याशा स्वार्थासाठी, माझं पोस्टिंग इथेच असावं, मला काहीतरी करप्शन केलंय आणि तो करप्शन पासून वाचावं याच्यासाठी जर केलं असेल तर ते आज न उद्या सर्व रेकॉर्डेड आहे. म्हणून बंधूंनो, करताना थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्वांना माझी हे आहे की चुकीच्या मार्गावर जाऊ नका, बुद्धाच्या मार्गाने चाला. बाबासाहेबांनी कधी चुकीच्या मार्गावर तुम्हाला न्यायाला पाठवलेलं नाही, म्हणून त्यांनी तुम्हा सर्व लोकांना न्यायाचा मार्ग दिलेला आहे. चला, आज अजून महत्वाच्या होत्या महाबोधी विहाराचा तो प्रश्न अजून सॉल्व्ह होत नाही, तिथे उग्र होत आहे आंदोलन, अजूनपर्यंत काही कळत नाही आहे. कुणाल काबराची बातमी आहे, तो मात्र वाटेल त्या पद्धतीने आता पुन्हा उग्र झालेले आणि त्याचे इतके व्हिडिओ येत आहेत की महाराष्ट्र सरकार आता झोपलंय एकदम. त्याला एकदम हे वाटायला लागलं की हे किती वाढेल आणि काय काय त्यांचं करप्शन होतं हे सर्वच्या सर्व एक त्यांच्यात पुढे आलेलं आहे. पुन्हा एक महत्वाची बातमी म्हणजे उद्धव ठाकरे आणि मनसे हे पुन्हा गुढीपाडव्याला एकत्रित येण्याची बातमी आहे. निश्चितच त्याच्यामुळे बीजेपीला मोठा धक्का बसेल आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलेल. एक आदित्यनाथ जो यूपीचे चीफ मिनिस्टर यांनी राहुल गांधीला नमुना म्हणून एक शब्द वापरलेला आहे. बहीण भाऊ आहेत ते दोघं, तुम्हाला माहिती आहे, प्रियंकाची आहे आणि भेट तिथे पार्लिमेंटमध्ये जाऊन एका दुसऱ्याच्या गळ्यात हात घातलाही असेल किंवा बहीण भाऊ आहेत, होते सख्खे बहीण भाऊ आहेत. तर त्याच्यामुळं स्वाभाविकच ही गोष्ट असताना त्यांनी ज्या पद्धतीने ओम बिर्लांनी त्याच्यावरती भाष्य केलं, अत्यंत घाणेरडं, इतकं घाणेरडं भाष्य कधी करू नये आणि कोणाच्या डोक्यात तरी कसे विचार येतात, तर अत्यंत अश्लील अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं हे अत्यंत दुःखदायी आहे. या देशातल्या सर्वच लोकांसाठी दुःखदायी आहे. चला तर दैनिक बहुजन सर्वचा थोडक्यात आढावा घेऊया. त्याच्यामध्ये 28 मार्च 2025 आज त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये स्थलांतराच्या सुधारणा विधेयक संमत पास झाला. इमिग्रेशन होतं, त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्याही देशातून आला असेल तर ड्युअल नागरिकत्व होणार नाही, तुम्हाला इथेच एक अकाउंट उघडावं लागेल आणि एकाच पॅसेजमध्ये जावं लागेल. ठीक आहे, एवढं काही खूप महत्वाचं विधेयक नव्हतं, त्याच्यासाठी व्हीप वगैरे जॉईन करण्याची गरज नव्हती. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष मुख्य सचिवांना न्यायालयाची तंबी दिली. नागपूरच्या याच्यामध्ये अनेक अनुशेष तसाच आहे, लोक बजेट करत जातात आणि बजेट तो पुन्हा परत जात असतो, मात्र इथे काही त्याचा अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे तो एक महत्वाचं हे होता. त्याच्यामुळे चीफ जस्टिसने सर्वांना बोलवलं की एवढे प्रोजेक्ट का तुमचे थांबलेले आहेत. मग त्यांनी तो त्याच्याकडे सांगतोय की आम्हाला फॉरेस्टची हे नाही मिळाली, फॉरेस्टचा अजून प्रॉब्लेम आहे, त्यांनी नाही दिला. अशा करत करत 131 सिंचनाचे प्रकल्प त्याच्यात अडखडीत पडलेले आहेत आणि डिले होत आहेत. ज्यूस विक्रेत्याला आली 7 कोटीची इन्कम टॅक्सची नोटीस. एक अलीगडची बातमी आहे, फार हास्यास्पद आहे. त्याच्यानंतर आज रोहन किशोर मानकर यांच्या पुढाकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात सर्वप्रथम आलेलं आहे. त्याच्यामध्ये ITच्या याच्यामध्ये एक चांगली एक हे झाली, तिथे एक परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये एक मानकर नावाचा मुलांनी सावित्रीबाई फुलेच्या विद्यापीठातून आणि इंटेलेक्च्युअल लेवलवरती सर्वच्या सर्व ती परीक्षा झालेली आहे. त्याच्यामुळं निश्चितच अर्थली रीडर्स याचा विषय होता. अर्थली रीडर्स स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं याची निवड झाली. आज त्याच्या शेजारी व्लादिमीर पुतिन येणार भारत भेटीला. तुम्हाला माहिती आहे की आता युक्रेन आणि रशियातलं थोडंफार शांत झालेलं आहे, त्याच्यामुळे सातत्यानं भारत याच्याशी संपर्कात असल्याची बातमी आहे. संतप्त शेतकऱ्यांची सडक अर्जुनीच्या महावितरण कार्यालयावर धडक बसलेली आहे, गोंदियातली बातमी आहे. आणि ज्या पद्धतीने तिथे सातत्यानं वीज खंडितीचा प्रकार तिथे आहेत आणि तिथे क्लेम मात्र करतात की 24 तास आम्ही तुम्हाला वीज देऊ, परंतु तसं काही होत नसताना दिसलेले आहे. आज पुन्हा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आम्ही छापलेले. मुंबईतलं त्यांनी सांगितलं की भीमे कोरेगावच्या वेळेस ज्या पद्धतीने त्यांनी अनेक लोकांना संभाजी भिडेला बोलवून अनेक लोकांना त्याच्यात त्यांनी आतमध्ये टाकलं आणि अनेक लोक त्याच्यामध्ये, तुम्हाला सर्व माहिती आहे भीमा कोरेगावच्या ह्याच्यात काय काय झालेलं आहे. तर पुन्हा तशा पद्धतीचं काही करू नका. ह्याच्यामध्ये अजून तिथे एक शिवाजीच्या सोबतच बाजूला एक वाघ्या या कुत्र्याची रायगडमधली समाधीची दिसते. अनेक लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे की त्या समाधीची तिथे गरज नाही, परंतु ते एक प्रतीक आहे की असंच म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो कुत्रा अत्यंत प्रामाणिक होता. ज्यावेळेस त्यांना अग्नी देत होते तर तो सरळ कुत्रा धावत गेला आणि त्या अग्नीमध्ये तो जाऊन आपला जीव दिला. त्याच्यामुळे त्याची सुद्धा हे झालेली आहे आणि त्याचं समर्थन करणारे
एक आमचे भीमा कोरेगावला ज्यांनी आग लावली होती मध्ये, ते संभाजी भिडे, ते पुन्हा त्याच्यामध्ये ते सक्रिय होताना दिसत आहे. चौघात हे मोदीवरून उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सातत्यानं 11 वर्षापासून मुसलमानांचा द्वेष करताय आणि तुम्ही काहीतरी त्यांना त्यांच्या ईदवरती काहीतरी हे देताय, म्हणजे लोक तुम्हाला घेताना वीज देते की काय याच्याबद्दल फार घाणेरडा विचार करतायत. आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा आज जे त्याच्यावरती त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. बहुजन सौरभच्या आज आम्ही 14 एप्रिलला मोठ्या प्रमाणामध्ये एक अभ्यासिका हे काढतो आहोत, आम्ही मॅगझिन काढतो आहोत आणि त्याच्यामध्ये अनेक तुमचे लेख आणि हे राहतील. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि छोट्या मोठ्या जाहिराती द्याव्या अशी आमची तुम्हाला एक अपेक्षा तुमच्याकडनं. एक आज 5/2 वरती एकतेच्या मार्गावर समाज व्याप्त आणि समृद्ध होतो. एकता असली पाहिजे त्याच्यामध्ये दुसरं काही तुमच्या मनात भेव असू नये. आज संपादकीयमध्ये बघूया, अर्ध्या जळालेल्या नोटामध्ये अडकलेली न्यायपालिका, ज्या पद्धतीने तिथे हायकोर्टाच्या जस्टिस त्याच्या घरून ज्यावेळेस त्यांच्या गॅरेजमध्ये ज्या नोटा जळल्या आणि त्याच्यानंतर जो राजकारण संपूर्ण भारतात झालेलं आहे, त्यांना माहिती होतं की आता याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये कोलेजियम याच्यामधलं हा भांडण सुरू झालेलं आहे. सर्वांना वाटते की मोदीला की जर आम्ही पूर्णच्या पूर्ण सुप्रीम कोर्ट जर आमच्या हातात आलं तर आम्ही काही करू शकू, अशा पद्धतीची भावना आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जे वार सुरू झालेले आहेत. मला असं वाटतंय की बहुधा ज्युडिशियरी यावेळेस फार मोठी बदला घेण्याची शक्यता दिसते मोदींवरती, कारण ज्या पद्धतीने मोदी सरकार वाटेल त्या पद्धतीने हमला करतायत ते थांबलं पाहिजे कुठंतरी. आजचा पुन्हा त्याच्या बाजूचा लेख आहे, सरकार चुकले, बुलडोजर अडले. ज्या पद्धतीने नागपूर हायकोर्टाने ताबडतोब स्टे दिला आणि त्यांना सांगितलं की ते काय माणसं नाही का, तुम्ही कोणाचे घर तोडणार आहात का, आणि सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिल्याच्या नंतर पुन्हा तेच. त्याच्यामुळे आता कॉर्पोरेशनचाही गव्हर्नर हा असेल कमिशनर, त्याच्या अगेन्स्टमध्ये FIR झाला पाहिजे निश्चितच. आज त्याच्याच खालचा एक आहे श्रीराम बनसोड यांचा लेख, मंदिरे अंधश्रद्धा व प्रदूषण केंद्र झालेलं आहे. अंधश्रद्धेमुळे लोक वाटेल तसे मोमबत्त्या अगरबत्त्या हे सर्वच्या सर्व जाळतात आणि प्रदूषण पसरवतात. निश्चित आता दीक्षाभूमीला मात्र हे सर्वच्या सर्व बंद केलं. आधी होतं ते अगरबत्त्या मोमबत्त्या, ते आता सर्वच्या सर्व त्यांनी बंद केलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषणाचं हे आहे. अनेक श्रीराम बनसोड यांनी अनेक उतारे दिलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काय काय सुरू असते, इव्हन नॉईज पोल्युशन किती माणसाला बेजार करते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. नागपूर शहरात घडलेली एपिसोड, आता ज्या पद्धतीने मुस्लिमावरती जो हमला झाला आणि ज्या पद्धतीने पोलिसांचा जो रोल राहिला त्याच्यावरती अनेक लोकांनी आज आपलं तोंड उघडलेलं आहे आणि एक गोष्टी पुढे येताना दिसत आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी, आज मीनाक्षी दमयंतीचा हा लेख. आज बाबूराव बागोल 5/3 वरती बघूया, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्याच्या नंतर ज्या लोकांनी या समाजाची धुराव उचललेली आहे, अनेक लोक आहेत. त्याच्यातले एक बाबूराव बागोल एक व्यक्तिमत्व होतं जे बाबासाहेबांसोबत त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यांनी सातत्यानं बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवणं, लोक साहित्याच्या माध्यमातून, कला संस्कृतीच्या माध्यमातून घरोघरी बाबासाहेबांचे विचार जे गेले त्याच्यामध्ये मोठं नाव बाबूराव बागोल. अनेक पुस्तकांचे ते मानकरी आहेत. त्यांचा मृत्यू 26 मार्च 2008 रोजी झाला. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही आढावा घेणारा हा लेख. अनेक त्यांचे पुस्तका कादंबऱ्या फेमस झालेले आहे, तुम्हाला सर्व वाचायला मिळेल असते. आज पुन्हा त्याच्या मागे माणगाव परिषदेची 105 वर्ष आज पूर्ण झालेली आहे. आज 21 मार्च रोजी 22 मार्चला आज सर्वात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढारी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचं नाव घेतलं आणि तेव्हा त्या मीटिंग मधनं त्यांना सांगितलं की आता दलितांना घाबरण्याची गरज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी आहेत. आणि त्याच्यानंतर ती ऐतिहासिक घटना घडली आणि आज बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वाला आज एक वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे दिलेलं आहे, आज परिचय दिलेला आहे. आज भारताचेच नेते नाही तर संपूर्ण जगाचे नेते असल्याची बाब आहे. आज त्याच्याच खाली बौद्ध भूतलेणी समूह मानखोरी पुण्याच्या जवळ एक मोठ्या लेण्या आहेत. अनेक लोकांना, मला पण माहिती नव्हती, तर तिथे अनेक लोक जात असतात. एक पुण्यापासून मला असं वाटतं की एक 20-25 किलोमीटर वरती ही लेणी असल्याचं बोलल्या जाते.
आज याच्यावरती राकेश सदानंद पवार यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. आज पान 4 वरती बघूया. कायम बिना अनुदानित उच्च शिक्षण संस्था लोकशाही संस्था व्यवस्थेतील हार आहे. जर संस्थाच हे नसेल आणि लोक जर तिथे ऍडमिशन घेत असतील आणि सरकारने जर त्याच्यातलं अनुदानच बंद केलं तर ते काय करणार आहेत? मोठमोठ्याले इन्स्ट्रुमेंट कसे आणतील? कोण देणार आहे पैसा? त्याच्यामुळे डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांचं म्हणणं आहे अत्यंत बरोबर आहे. आज मुलांची मने शेतीसारखी असतात, जे पेराल तेच राहील. लहानपणी जसं जसं कराल म्हणून अनेक लोक हिंदुत्व जे जे जोपासतात त्या पोरांना लहानपणापासून देवाची संकल्पना इतकी त्यांच्या डोक्यात टाकतात की शेवटपर्यंत ते घाबरत असतात देवाच्या नावाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या उन्नतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बाधा होत असते. धम्म संगोष्ठी 334व्या सभेत अष्टांगिक मार्ग या विषयावरती चर्चा, आज त्याची आम्ही बातमी घेतलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध प्रतिमेची स्थापना व लोकार्पण औरंगाबादची बातमी आहे. आज त्याच्याच खाली गजानन बाभुळकर यांचे नेत्र व शरीरदान आज त्यांनी दिले. शिक्षण क्षेत्रात होते ते आणि त्यांची इच्छा होती की मरणोत्तर इच्छा माझी पूर्ण करा. आणि तसंच त्याच्या बाजूला भारताचा पाया कविता संग्रहात अरुण काळे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ही एक बातमी आम्ही घेतलेली आहे. मुंबईच्या छाया कांबळे या धम्म ट्रॉफीच्या विजेता झालेले आहेत. आज त्याच्याच खाली गोंडखैरी येथे पुनरुत्पादित शेतीवरील कापूस कार्यशाळा जमिनीच्या सुपीकता वाढविण्यासाठी बायोचार निर्मिती कशी करता येईल, जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल आणि त्याच्यामुळे तुमच्या निश्चितच तुमच्या जमिनीचा जास्तीत जास्त कसा म्हणजे हे वाढवता येईल त्याची सुपीकता याच्यावरती एक मोठी कार्यशाळा झाली आणि त्याच्या संबंधातला अनेक नंबर आम्ही त्याच्यात दिलेले आहेत. अशा अनेक ठिकाणी वर्धा, चंद्रपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा त्याच्या सभा झालेल्या आहेत आणि निश्चितच शेतकरी बंधूंना एक चांगली संधी आहे की त्यांनी वेगवेगळ्या आपापल्या फार्म मध्ये त्याची परीक्षण करावं आणि आपली सुपीकता वाढवावी, आपली शेती वाढवावी. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की त्यांनी छोटी मोठी जाहिराती देऊन दैनिक बहुजन सर्वला मदत करा. 14 एप्रिलला आम्ही एक विशेष अंक काढण्याच्या विचारात आहोत आणि निश्चितच तुमच्या याची आम्हाला मदतीची गरज आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय हिंद.